Co-powered by Techno. सकल मराठा महासंघाच्या समाजाचे दैवत कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 99व्या जयंतीच्या निमित्ताने या आपल्या आराध्य दैवताला वंदन करण्यासाठी उपस्थित असलेले या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्यावर नितांत प्रेम करणारे, माथाडी कामगारांच्यावर प्रेम करणारे गणेशजी नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे, संदीपजी नाईक, आमचे मित्र, कॉलेज जीवनापासून आमचं एकत्रितपणे आम्ही काम केलं ते प्रवीणजी दरेकर, दुसरे मित्र प्रसादजी लाड, निरंजनजी डावखरे, त्याचबरोबर या ठिकाणी माथाडी संघटनेचे नेते कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील, विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील, आमचे दुसरे नेते गुलाबरावजी जगताप, एकनाथजी जाधव, चंद्रकांत शेठ पाटील, सर्व माथाडी संघटनेचे नेते, आमच्या बाजार समिती चेअरमन अशोकजी डक, त्यांचे सर्व सहकारी, विविध पक्षाचे व्यासपीठावर उपस्थित असलेले पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, आज कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती. दर वर्षाप्रमाणे आपण ही जयंती साजरी करत असतो. मला आनंद आहे, आज एवढा व्यस्त कार्यक्रम आहे. देशाचे गृहमंत्री आणि पक्षाचे नेते अमितजी भाई शहा इथं आलेले असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या नेत्यांना आणि माथाडी कामगारांना संबोधित करण्यासाठी उपस्थित राहिला. त्याबद्दल त्यांचं मनापासून उद्यापासून स्वागत करतो. आपला टाइम फार व्यस्त आहे. मी अण्णासाहेबांच्या बद्दल काही बोलणार नाही, कारण दरवर्षी आपण येतात, अनेक नेते येतात, सत्तेमध्ये असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे येतात. चव्हाण साहेबांपासून, पवार साहेबांपासून अनेक नेत्यांनी या माथाडी शक्तीला नेहमी आणि अण्णासाहेबांना वंदन केलं. आज आपण इथं उपस्थित राहत असताना कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांनी केलेली ह्या संघटनेची स्थापना ही देशातली आदर्शवत संघटना म्हणून आणि देशातले एकमेव संरक्षित कायदा करण्याचा हा कायदा म्हणून माथाडीची ओळख जर कोणाच्या माध्यमातून होत असेल तर ती फक्त कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील साहेबांच्यामुळे होते, याचा उल्लेख या ठिकाणी करू. आणि अनेक वर्षाच्या या असलेल्या यशामध्ये कामगारांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी, साहेबांच्या बरोबर असलेल्या अनेक जुन्या सहकार्यांनी हा कायदा वाढवण्याच्या संदर्भामध्ये संघर्ष केला, अहोरात्र कष्ट केले आणि या असंघटित कामगारांचा एक कायदा देशामध्ये असा लागू केला की कालही तुम्ही विधानसभेमध्ये आता ऊसतोड कामगारांना सुद्धा हा कामगार कायदा माथाडी लागू करण्याचा निर्णय घेतला. अण्णासाहेबांच्या असलेल्या कायद्याचा विजय असा मला निश्चितपणाने म्हणावं लागतं. आणि या सर्व गोष्टींचा उल्लेख करत असताना आपल्याला वेळ आहे म्हणून मी फार वेळ घेणार नाही, आणि एवढंच सांगू इच्छितो की सत्ता, कायदे, समीकरणं बदलत असतात. सत्तेवर असलेल्या आपल्या सरकारचं या माथाडी कामगार कायम दृष्टी राहावी एवढीच आता आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना 2-3 विषय फक्त साहेब तुमच्याकडे मी टाकणार आहे. एक की आपण नेमकेपणाने माथाडी परिवारावर आणि माथाडीवर प्रचंड प्रेम करताय. तुम्ही काम करणारे एक सक्षम अशा प्रकारचे मुख्यमंत्री आम्ही पाहिले, उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही पाहिलेला आहे. गणेशदादांना, मंदाताई या सगळ्यांना येत्या माथाडीचे प्रश्न माहिती आहे. कायद्याला आता सुरक्षित करण्याचा एक कवच
दरवर्षी आपण सांगतो त्या पद्धतीने करण्याच्या बाबतीमधली भूमिका घ्यावी हा विनंती करत असताना तर काही अडचणी आहे आणि मला माहिती आहे महाराष्ट्रातल्या राजकारणातलं पान तुम्हाला घेतल्याशिवाय कुठं चालत नाही याची सुद्धा मला कल्पना आहे. तर मला विनंती आपल्याला साहेबांना एवढीच आहे, 2 प्रश्न कदाचित उद्या महिन्याभरात मध्ये आचारसंहिता लागेल. मी इथे माथाडी कामगारांच्या बाबतीत बोलत असताना त्या ठिकाणी माथाडी कामगारांना घरं, मग कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील असतील, शिवराव पाटील साहेब असतील, शरदचंद्रजी पवार साहेब असतील, शंकरराव चव्हाण असतील, अनेक घरं माथाडी कामगारांना दिली. त्यामध्ये राहून माथाडी कामगारांची मुलं मोठी पण झाली. काल 28,000 17,000 मध्ये घरं दिली. काय तुमच्याकडे एक अपेक्षा आहे. एक वडाळ्याचा आमचा विषय आहे, तो आता कोणी सोडू शकत नाही, फक्त तुम्ही एकदा लक्ष घाला. मला माहिती आहे तुम्ही लक्ष घातलं. मी प्रवीण दरेकर, नरेंद्र पाटील, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. एक लक्ष घाला, 18 एकर जमीनवर 3,500 माथाडी कामगारांचा घराचा प्रश्न तुमच्या हाताने सुटावा एवढी माझी विनंती आहे. शेवटी हळूहळू धंदा कमी व्हायला लागला, निदान त्या असलेल्या घराची किंमत त्याची पुंजी असावी एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला खात्री आहे की अण्णासाहेबांच्या जयंतीला येऊन गेल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं तर त्यांनी माथाडी कामगारांच्या वडाळ्याचा आणि इतर घरांचा प्रश्न सोडवला. हा आनंदमय आम्हाला पोचपावती मिळाली, त्या अण्णासाहेबांना खरी श्रद्धांजली होईल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आता दुसरा विषय जो आहे तो सिडकोनी या ठिकाणी घर बांधण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतला. तर इथं ट्रक टर्मिनल आहे. आम्ही खरं म्हणलं ट्रक टर्मिनलच्या बाबतीमध्ये आवश्यकता असल्यामुळे विरोध केला होता, परंतु तरी सुद्धा पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घर द्यावी अशी संकल्पना घेऊन आपण 70 ते 75,000 घरं या नवी मुंबई परिसरामध्ये जुईनगर असेल, तळोजा असेल, घनसोली असेल या ठिकाणी आपण केलेली आहे. आमची विनंती एवढी आहे का माथाडी कामगार सुद्धा अल्पभूधारक झालेला आहे, पूर्वीसारखे पगार राहिले नाही. निदान तो सांगेल की अण्णासाहेबांच्या संघटनेमध्ये, शिवराव पाटलांच्या संघटनेमध्ये मी होतो, मला काय मिळालं तर संघटनेच्या जयंतीला नेत्यांनी येऊन आम्हाला निदान काही का होईना छत्र सुद्धा मिळवून दिलं. हा विश्वास सार्थ करण्यासाठी माझी विनंती एवढीच आहे की मागे मुखर्जी होते, त्या मुखर्जी एमडींच्या बरोबर चर्चा झाली होती. त्यांनी सांगितलं सीएमला फक्त विनंती केली आणि सरकारला विनंती केली की आम्ही लगेच त्याचा निर्णय घेतो. साहेब, रस्ता ओलांडल्यानंतर माथाडी कामगार घरी जाऊ शकत असेल तर या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या अल्पभूधारकाच्या पंतप्रधान आवास योजनेची घरं ही आमच्या माथाडी कामगारांना मिळावी ही मागणी आपल्याला प्राथमिकपणे या ठिकाणी करतोय. आणि 17 सेक्टरच्या बाजूला जर आम्हाला दादा राहायला मिळालं तर फार मोठा आनंद असेल. आणि ती देण्याच्या बाबतीमध्ये सुतवाताई आपण सगळ्यांनी तशी मागणी केली तर मला वाटतं योग्य होईल. आणि त्या पद्धतीत सुद्धा बैठक घेऊन निर्णय झाला तर फार उत्तम होईल. कारण मला वाटतं सिडको आता त्याचा टेंडर काढताय. ते टेंडर काढताना आम्हाला नियमानुसार 5% हे सिडकोच्या माध्यमातून माथाडीसाठी आरक्षित ठेवलेलं आहे. पण बाजार समितीच्या लागून असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये जर माथाडींची पूर्ण वसाहत झाली, तुमच्या नियमात आणि चौकटीत बसून मिळाली तर माथाडी कामगारांना आज मिळालेलं हे वरदान मला वाटतं माथाडी कामगार कधी विसरणार नाही. याच्या संदर्भामध्ये निर्णय घ्या. आपण स्थानिक भूमिपुत्रांचा घेतलेला निर्णय हा फार प्रेरणादायी आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरांना तुम्ही नियमित केलं याचा सुद्धा उल्लेख करत असल्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगणार आहे, हा एक विषय करावा. माथाडी कायद्याच्या त्रुटी बऱ्याच आहेत, दरवेळेला आम्ही तक्रार करतोय, परंतु त्या त्रुटी सुटाव्या एवढीच अपेक्षा आहे. दुसरा एकच विषय सांगतो, तर माथाडी कायदा आहे त्याला सुरक्षित करण्याचं काम आपण करावं आणि ते करताय. नाशिकचा एक विषय झाला होता. नाशिकच्या विषया संदर्भामध्ये आम्ही जाऊन स्वतः नाशिकला मार्ग काढला आणि कामगारांना काम द्यायचं बंद केलं होतं, ते चालू झालेलं आहे. पण लेवी देत नाही. माथाडींना काय काय अजून धक्क्यावर त्या ठिकाणी काम मिळत नाही. आपण ही एक बैठक लावून तुम्ही मनात आणलं की 100% माथाडी कामगारचा नाशिकच्या विषय कायमस्वरूपात मार्ग लागला तर 5,000 माथाडी कामगार सुरक्षित होतील आणि तो निर्णय आपण घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. आपण आल्याबद्दल या ठिकाणी स्वागत करतो. वेळ कमी असला तर एकच सांगेल, माथाडी कामगारांचा ऋण जेवढा अण्णासाहेबांनी शिवराव पाटलांनी दिलाय ते ऋण उतराई करण्याचा प्रयत्न ज्या ज्या होईल त्यावेळेला करण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु ते करत असताना एक देवेंद्रजी इथं आले आणि या देवेंद्रनी येऊन या 2-3 प्रश्नांना चालना दिली. हे ओझं माथाडी कामगार कधी विसरणार नाही.
प्रत्येक जयंतीला ती आठवण काढते असा विश्वास व्यक्त करतो आणि तुमच्या सर्वांच्या वतीने माझ्या नेत्याला आदरांजली वाहून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.